बटाटा वडा असो किंवा कांदा भजी किंवा अगदी गावरान पिठलं भाकरीचा बेत असो, या सर्व निरनिराळ्या पदार्थांमध्ये एक समानता असते, ती म्हणजे यांच्यासोबत वाढली जाणारी लसणाची चटणी. चटण्यांच्या परंपरेमध्ये लसणाच्या चटणीचा मानच आहे, कारण या लसणाच्या चटणीच्या चवीला तोड नसते. चटणी विशेष सदरात आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीची गावरान लसणाची सुकी चटणी. चटणी बनवण्याआधी पाहूया काही महत्त्वाच्या सूचना. लसणाची चटणी करताना कधीही लसूण सोलू नये, सालीसकटच वापरावा. तसंच प्रथम मिरची वाटून घेतल्यावर मगच यात लसूण घालावा, नाहीतर लसूण आधी घातल्यामुळे चटणी जास्त ओलसर होते. लसणाची चटणी बनवताना सर्वात महत्त्वाचं असतं ते दळण्याचं तंत्र, अर्थात ब्लेंडिंग. त्यामुळे सुचवलेल्या वेळेनुसारच मिक्सर चालवा आणि लसणाची चटणी बनवा. याशिवाय लसणाची चटणी बनवण्यासाठी मिरची आणि लसणाचं प्रमाण सम असावं. लसणाची चटणी बनवताना शक्यतो तिखटासाठी लवंगी किंवा पांडी मिरची वापरा आणि रंगासाठी संकेश्वरी किंवा काश्मीरी मिरचीचा वापर करा. लसणाची ही चटणी हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवल्यास किमान आठवडाभर ही चटणी चांगली टिकते. गावरान पद्धतीची लसणाची चटणी बनवण्यासाठी आपण घेणार आहोत लसणाचे 2 मोठे गड्डे, 10 ते 12 सुक्या लाल मिरच्या, चिमूटभर हिंग आणि चवीपुरतं मीठ. सर्वप्रथम तापलेल्या लोखंडी तव्यात लाल मिरच्या भाजून घ्या. लक्षात ठेवा की मिरच्या भाजताना तेल वापरू नये आणि अर्धा मिनिटापेक्षा जास्त वेळ मिरच्या भाजू नयेत. मिरची जर जास्त वेळ भाजली तर चटणीचा रंग काळपट होण्याची शक्यता असते. आता तव्यावर भाजलेल्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या आणि वरून यात मीठ घाला आणि मिरचीचं हे वाटण वाटून घ्या. 2 मिनिटं दळल्यानंतर मग यात लसूण घाला. आता पुन्हा 1 मिनिटासाठी मिक्सर चालवा. एका मिनिटानंतर यात चिमूटभर हिंग घाला आणि ही चटणी पुन्हा अर्ध्या मिनिटासाठी तळा. लक्षात ठेवा की ही चटणी आपल्याला सुकी करायची आहे, त्यामुळे चटणी वाटताना पाण्याचा उपयोग कुठेही करू नका. तयार झाली लसणाची चटणी. बऱ्याचदा लसणाच्या चटणीत भाजलेलं खोबरं आणि तीळ मिसळलं जातं, पण आपण इथे बनवली आहे अशी लसणाची चटणी ज्यात फक्त लसणाचा स्वादच लागेल. आता पारंपरिक आणि गावरान पद्धतीच्या या खमंग लसणाच्या चटणीसोबत वडे, कांदा भजी किंवा अगदी पोळी आणि भाकरी बनवा आणि पानाची रंगत आणखीन वाढवा.